साहेब आम्हाला इथे खरंच खूप त्रास होतोय। आज आमच्या इथे बसलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यावरती कुठल्या ना कुठल्या प्रकारचे खोटेनाटे केसेस झालेले आहेत। परत जे मागच्या 4 वेळेस अन्याय आमच्या तालुक्यावरती झालेला आहे तो अन्याय येणारे ऑक्टोबरमध्ये साहेब होऊ नये याची आपण जबाबदारी घेतलेलीच आहे। आता ही साहेब आपली तिसरी पिढी आहे। उपस्थित आपले सर्व जे कार्यकर्ते आहेत हे 3 पिढ्यांपासून हे 50-60 वर्षापासून हे आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत आणि ह्या पूर्ण आपले सर्व जे कार्यकर्ते आहेत हे मागच्या 6 वर्षापासून हे भारतीय जनता पार्टी मध्ये पूर्णपणे समर्पित होऊन ग्रासरूट लेवलला हे काम करणारे पूर्ण आपले कार्यकर्ते आहेत। आज इंदापूर तालुक्यामध्ये मागच्या 50 वर्षामध्ये म्हणजे आदरणीय भाऊ असतील, आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब असतील यांच्या माध्यमातून आज 5 ते 8 हजार लोकांना आपण इथे आज आपल्या पूर्ण सगळ्या संस्थेमध्ये आज नोकरी करण्याची आपण संधी उपलब्ध दिली। आज 40,000 कुटुंबीय हे आपल्या संस्थेच्या माध्यमातून हे आपण चालवत आहोत। आज साहेब आपल्या सर्व शिक्षण संस्था ज्या आहेत याच्यामध्ये 30,000 पेक्षा जास्त विद्यार्थी आज इंदापूर तालुक्यामधले आज शिक्षण घेत आहेत। आणि मला आपल्याला एक विशेष गोष्ट सांगायची आहे साहेब की आज आपल्या 5 ते 8 हजार जे कर्मचारी आपल्याकडे काम करतात हे सर्व धर्मांमध्ये दलित असतील, मुस्लिम असतील, धनगर समाजामधले असतील, मराठा समाजामधले असतील, वंजारी समाज, माळी समाजामध्ये सर्व समाजामधले सर्व आज लोक आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। आपण सगळ्यांना एकत्रित घेऊन आपण काम करत आहोत। आज साहेब आपण मागच्या 5 वर्षापूर्वी आम्हाला इंदापूर मधले आपली दूध संघ आहे याच्याबरोबर आपल्याला आपण स्वतः बोलून गुजरातच्या मुख्यमंत्री साहेबांशी बोलून आम्हाला अमूल बरोबर आपण करार करण्यासाठी मदत केली। आज साहेब 1.5 लाख लिटर आज अमूलच्या माध्यमातून आपण आज मिल्क कलेक्शन आपलं सुरू आहे। दर महिन्याला साहेब 25 कोटी रुपयाचा पेमेंट आज आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दर महिन्याला साहेब जमा होत आहे। त्यामुळे विकासाबाबतीत झालं, सगळ्या बाबतीत झालं, आज पूर्णपणे इंदापूर तालुक्यामध्ये हर्षवर्धनजी पाटील साहेब हे खूप चांगल्या पद्धतीने अग्रेसर आहेत। एक चांगल्या पद्धतीची संस्थांचं जाळं आहे, ते साखर कारखान्यांच्या माध्यमातून असू ते आपल्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून असून हे एक चांगल्या पद्धतीने जोडलं गेलेलं आहे। आज युवकांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही साहेब खूप चांगल्या पद्धतीने इकडे युवकांनाही एकत्रित आम्ही जोडले गेलेलो आहोत। आम्ही सर्व साहेब इथे ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते आहोत। आज इंदापूर तालुक्यामध्ये जर आपण पाहिलं तर मी आता 6 वर्षापूर्वी जिल्हा परिषद सदस्यपासून कार्यरत होते। त्यानंतर मला भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचं पद आपण बावनकुळे साहेबांनी चंद्रकांत दादांच्या मार्गदर्शनाखाली मला दिलं। आज आम्ही ग्राउंड लेवलला साहेब काम करत आहोत। आज आम्ही तळागाळामध्ये लग्न असेल, मयत असेल, प्रत्येक कार्यकर्त्याच्या सुखदुःखामध्ये आज आम्ही आठवड्यातले 6 दिवस इथे असतो। प्रत्येकाच्या कार्यक्रमाला आम्ही उपस्थित असतो, सुखदुःखामध्ये उपस्थित असतो आणि एक वेगळ्या प्रकारची नाळ आमच्या इंदापूर तालुक्यामधल्या 3 पिढ्यांपासून साहेब जोडली गेलेली आहे आणि त्याचेच सगळे हे आज आपले हे कार्यकर्ते उपस्थित आहेत। आपला पक्ष साहेब ग्राउंड लेवलला खूप चांगल्या पद्धतीने बूथ लेवलला आज मजबूत झालेला आपल्याला दिसतोय आणि जशी आपल्याला आम्ही मुंबईमध्ये भेटलो आणि आपल्याला सर्व आमच्या व्यथा सांगितल्या, आमच्या मनामधली खतखत सांगितली, आमच्या कार्यकर्त्यांचंही आपण खूप पेशंटली सगळ्या गोष्टी ऐकून घेतलं। साहेब आम्हाला इथे खरंच खूप त्रास होतोय। आज आमच्या इथे बसलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यावरती कुठल्या ना कुठल्या प्रकारचे खोटेनाटे केसेस झालेले आहेत। आज ग्रामपंचायती बरखास्त झालेल्या आहेत, आज सरपंचाला त्रास देण्यात येत आहे। त्यामुळे इतका त्रास साहेब कधीच इंदापूर तालुक्याला झालेला नाही जेवढा ह्या मागच्या 5 ते 8 वर्षामध्ये झालेला आहे। आणि तुम्ही जर पाहिलं तर आज म्हणजे इंदापूर तालुका हा सुसंस्कृत असा तालुका याची ओळख होती। इंदापूर तालुका हा प्रोग्रेसिव्ह असा तालुका याची ओळख होती। पण आज जर पाहिलं तर इंदापूर तालुक्याचं जर नाव घेतलं तर एक भ्रष्टाचाराच्या अवतीभोवती आणि हा ठेकेदारांचा तालुका अशी आता ही एक खूप वाईट आज तालुक्याची ओळख झालेली आज बघायला मिळते आणि हे खरंच तालुक्याचं खूप दुर्दैव आहे। आज आपला खरं साहेब हा विषय नाहीये, पण आम्ही 1 महिन्यापूर्वी एक स्टेटमेंट दिलं होतं साहेब,
ते खरं तर बोल शब्द ह्या सर्व लोकांचे होते. बोल आमचे जरी असले तरी शब्द ह्या पुढे उपस्थित सगळ्या लोकांचे होते. आणि ती साहेब एक 20 वर्षापासूनची मनातली खतखत होती. आम्ही ती पूर्ण व्यथा आपल्यासमोर मांडलेली आहे. आपण आम्हाला सर्वांना आश्वासित पण केलेलं आहे. आज आपण जे बोलणार आहात ते ऐकण्यासाठी आमचे सर्व कार्यकर्ते आज आतुरतेने इथे उपस्थित आहेत. आमचे सगळे कार्यकर्ते साहेब हे खूप स्वाभिमानी आहेत. हे हाडाचे कार्यकर्ते आहेत. आपण जो निर्णय द्याल ते मान्य करतील निश्चित. फक्त साहेब एकच आहे की परत जे मागच्या 4 वेळेस अन्याय आमच्या तालुक्यावरती झालेला आहे तो अन्याय येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये साहेब होऊ नये याची आपण जबाबदारी घेतलेलीच आहे. आणि त्या बाबतीत आपण निश्चित पद्धतीने संबोधित करालच अशी मला आशा आहे. आज साहेब महायुतीच्या उमेदवारासाठी आपण सांगितल्या पद्धतीने आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी ग्राउंड लेवलला आम्ही बोलणं करणं सुरू केलेलं आहे. पण आज आपल्या या सभेनंतर निश्चित पद्धतीने मला असं वाटतंय आपण करूच. मागच्या 4 निवडणुकीचा इतिहास जर बघितला तर जास्तीत जास्त लीड हे इंदापूर तालुक्याने मिळवून दिलं आहे. कारण इंदापूर तालुका हा जर कुठलं धोरण हातात घेतलं तर एकनिष्ठ पद्धतीने काम करणारा हा तालुका आहे. हा शब्दाला पक्का असणारा तालुका आहे. म्हणजे ॲटलिस्ट आपले समोर उपस्थित कार्यकर्ते तरी. त्यामुळे साहेब आपण आमच्या इंदापूर तालुक्याचं पालकत्व आपण स्वीकारलं आहे. इंदापूर तालुक्यावरती इथून पुढच्या काळामध्ये कुठल्याच पद्धतीचा अन्याय होणार नाही अशी आम्हाला सगळ्यांना आशा आहे. आज परत एकदा आपण आपल्या एवढ्या बिझी स्केड्यूलमधून वेळात वेळ काढून आमच्या पूर्ण इंदापूर तालुक्याच्या आपल्या सामान्य भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याबरोबर आपण आज संवाद साधण्यासाठी इथे आलात. त्यामुळे परत एकदा मी मनापासून आपलं इथे स्वागत करते आणि माझे 2 शब्द संपवते.